जय बाळा मित्रांनो. आज 17 फेब्रुवारी आहे आणि जसं तुम्ही माझ्या स्टोरीमध्ये टाकलं होतं आज की मी ट्रेड प्लॅन करत असताना कशा प्रकारे चार्ट बघतो किंवा काय काळजी घेतो ह्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. निश्चितच तुमच्या काय जर पद्धती वेगळ्या असतील किंवा तुम्ही काय वेगळ्या स्टँडर्ड ट्रेड करत असाल. ट्रेडिंग हा विषय असा आहे की त्याला स्काय द लिमिट म्हणतो ना आपण, म्हणजे त्याला कशाही प्रकारे त्यामध्ये ट्रेड होऊ शकते. कोण कसल्याही प्रकारे ट्रेड करू शकते. म्हणजे कोण एका मिनिटावर ट्रेड करेल 5 मिनिटं 15 मिनिटं 4 तास 2 तास कोण कसंही करू शकते. म्हणजे इतकं व्हर्सटाईल ट्रेडिंग हा क्षेत्र आहे की तुम्ही चुकीचं कधीच नसतं यामध्ये, हे लक्षात पक्क घ्या. किंवा कोणतरी मी किंवा आणि कोणतरी ट्रेडिंग करत असेल आणि त्यातून त्याला जर चांगले पैसे मिळत असतील तर तो करतोय तेच बरोबर आहे आणि मी करतो ते चुकीचं आहे, ही कन्सेप्ट डोक्यातनं काढा. फक्त तो काय करत असताना काहीतरी वेगळ्या स्किल जर तुम्हाला त्यातनं शिकायला मिळाल्या त्या तुम्ही तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये इम्प्लिमेंट करायला शिकला तर तुमचं ते जे स्किल आहे ते आणखीन फिनिशिंग त्याला जास्त चांगले येते. फक्त ते डोक्यात पक्क ठेवा की चुकीचं कोण नसते. पण यामध्ये काय गोष्टी अशा बेसिक रूल आहेत की त्या चुकीच्या आहेत, त्या चुकीच्याच आहेत, त्या मात्र समजून घेतलं पाहिजे. आणि त्या चुका जास्त लोक करतात, त्यामुळे त्या चुका कळल्या तर आपण त्या टाळल्या तर आपला थोडा प्रवास यामध्ये सुख करू शकतो. त्यामुळे यामध्ये चुकीचं काय नसते. जे कोण करते त्यांच्या स्टाईलनुसार बरोबरच आहे, फक्त त्यावर तुमची मास्टरकी आली पाहिजे. ती कधी येणार, ज्यावेळी एखादी गोष्ट पकडून तुम्ही ती किमान एक वर्ष तरी प्रॅक्टिस कंटिन्यू त्यावर केलं नाही, तुम्हाला 100% सांगतं ते प्रकार की बाबा मी असं आहे आणि होऊन जाईल. आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे ॲक्च्युली माझा व्हिडिओ तयार करून झाला होता सकाळी, मला वाटते 8च्या आधीच झाला होता. पण शेवटचे 1-2 मिनिटं राहिले असतील मला बोलायचं, तेवढ्यात लाईट इथली गेली आणि लाईट गेल्यानंतर ते सेव्ह झाला नाही व्हिडिओ माझा. त्यामुळे मी पुन्हा एकदा करतोय आणि त्यामध्ये अगदी ओघात खूप छान छान बोलून गेलो होतो, म्हणजे जे मनातलं आहे ते. पण आता चालायचं, हेच जेवण पण हेच आहे आणि ट्रेडिंग स्टाईल पण हेच आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा वाटते की आलं संपत आले आता प्रवास, तेवढ्यात अचानक तिथनं कट व्हायला सुरुवात होते. मग तिथून आपण बाहेर न पडता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केली पाहिजे. तर आता अनेकदा जर लाईट गेली तरी मला फरक पडत नाही, मी अनेकदा करणार, कारण मला माहिती आहे लाईट जायचे एक दिवस थांबणार आहे आणि मी उजेड पाडणार आहे. बरं, मुद्दा असा की ट्रेडिंगमध्ये काय करायचं. सगळ्यात पहिल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी काळजी घ्यायची सकाळी उठल्यानंतर. ती म्हणजे उठल्या फॉरेस्ट फॅक्टरीची वेबसाईट आहे किंवा जे ॲप आहे ते 100% बघा. अनेक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जर ट्रेडिंग करताय ना तर मोबाईलवरती ट्रेडिंग करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला तेच करतात सगळेजण, मला वाटते अगदी 80% जास्त मोबाईलवर ट्रेडिंग करणारच असेल. मग त्यानं काय होतं माहिती आहे का, मोबाईल मला वाटते ट्रेड प्लेस करण्यासाठी मोबाईल योग्य आहे, म्हणजे तुम्ही काय बाय सेल करत असाल ते. पण जे आपण स्टडी म्हणतोय चार्टचा ते करण्यासाठी मोबाईल खरंच म्हणजे अगदी प्रामाणिक मला विचार तर नाही योग्य. कारण की त्यामध्ये तुम्ही म्हणजे कसं बघणार आहे, किती बघणार आहे चार्ट, त्यामुळे जास्त तुम्ही हेच करू शकत नाही, जास्त म्हणजे एक मोठ्या व्ह्यूमध्ये मोठ्या कॅनव्हासमध्ये बघू शकत नाही. तर आता काय, एखादा लॅपटॉप घेणं खूप मोठी गोष्ट नाही, अगदी सेकंड हँड घ्या म्हणतोय मी. त्याला त्यात काही नसतं ते, त्यामध्ये क्रोमचं फक्त तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू हे फक्त ॲप, हे फक्त वेबसाईट त्यामध्ये घेता आली, एवढं असलं तरी बाद झालं. साधा सुद्धा मला वाटते 5-6 हजारापर्यंत सुद्धा एखादा सेकंड हँड लॅपटॉप येईल, तर निश्चितच घ्यायचा प्रयत्न करा. त्यानं काय होईल, एका मोठ्या प्लेसवर तुम्हाला ट्रेडिंग चार्ट बघता येईल आणि त्यानं तुमचा जी काय स्टाईल आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं मदत होणार आहे. त्यामुळे हे काळजी घ्या की शक्यतो होईल तेवढं लवकर एखादा लॅपटॉप सेकंड हँड का होईना सुरुवातीला जर बिगिनर असाल तर घ्यायचा प्रयत्न करा. सवय लागते माइंडला आपल्या, ठीक आहे. तर सगळ्यात उठल्या पहिल्यांदा आपण फॉरेस्ट फॅक्टरी हे बघितलं पाहिजे. त्यामध्ये आज काय न्यूज आहेत का. मुळात काय केलं पाहिजे की आपण ज्या करन्सीमध्ये ट्रेड करतोय, आपण आता सगळ्याच करन्सीमध्ये ट्रेड करत नाही, पर्टिक्युलर 2-3 करन्सी निवडतोय, त्या 2-3च निवडा, 2च असाव्यात, त्याच्यावर जास्त नको. त्याच्यामध्ये कुठली न्यूज आहे का बघितली पाहिजे की बाबा ठीक आहे आज आज रेड पॉकेट न्यूज कशा कशात आहे, त्या किती वाजता बघितली पाहिजे. म्हणजे डोक्यात एक संकेत जातो की ह्या वाजता मला ट्रेडिंग करायचं नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळी न्यूज असते ना त्यावेळी कुठलंच सेंटिमेंट, कुठलंच प्राइस ॲक्शन, कुठलंच काहीच वर्क होत नसते, त्यावेळी फक्त इम्पॅक्ट पडतो असतो न्यूजचा. त्यामुळे शक्यतो करून त्या टायमिंगला तुमची काय तर स्पेशल स्ट्रॅटेजी असेल तरच ट्रेडिंग करा, अन्यथा मार्केटपासून 10 हात नव्हे 10 किलोमीटर लांब राहा. कारण अकाउंट फक्त उडतात, त्यामध्ये बाकीचं काय होत नाही, कारण 100 अकाउंट काय टिकणार आहे त्यामध्ये. तर ते करा. त्यामुळं न्यूज कुठे आपल्याला कळेल, आपण ज्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतोय किंवा करन्सीमध्ये प्रॅक्टिस करणार आहे त्यामध्ये न्यूज असेल तर लांब राहिलं पाहिजे. आणि तुमचा ट्रेड ऑलरेडी ॲक्टिव्ह असेल तर न्यूजच्या आधी तो क्लोज करा किंवा त्याला स्टॉप लॉस फिक्स लावा त्याला, ही एक. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काळजी घ्यायची म्हणजे ते म्हणजे 24 तास मार्केट आहे आपलं फॉरेक्स मार्केट. त्यामुळे काय करतात लोक, त्यांना असं वाटतं की 24 तास ट्रेडिंग केलं पाहिजे. मग कोण रात्री 12 वाजता करते, कोण रात्री 1 वाजता करते, कोण गाडीवर एक टांग टाकून करते, कोण असं अगदी रस्त्याच्या भिंतीकडे उभारून कंबर आत ठेवून ट्रेडिंग करते, कोण चालता ट्रेडिंग करते. ट्रेडिंग असं नसते, त्यामध्ये लॉस होणार. किंवा कोणतरी मित्रांना दाखवायचं म्हणून फक्त हे बघ उभा इथं पानपट्टे उभा राहिले मी $10 काढले, लय सोपं आहे, ठीक आहे, $10-15 काढले असं करून दाखवायचं. मग ह्यात असं अजिबात नाही. एका दिवस असं होईल त्यानंतर मोबाईल दाखवायचा मापाचं राहणार नाही. त्यामुळे हे बंद करा आणि स्वतःला एक बॉन्डिंग घाला, स्वतःला एक चौकट घाला की मी ह्या टायमिंगमध्ये ट्रेड करणार. आता वैयक्तिक माझं विचाराल तर मी सकाळी 10 वाजता ट्रेड कायम का प्लेस करतो माहिती आहे का टेलिग्रामवर, कारण की माझे
सकाळी 10 ते 10:30ला मी ट्रेड प्लॅन करतो. माझी ट्रेडिंग स्टाईल काय आहे, मला ट्रेड आधी प्लॅन करावे वाटतात आणि मग दिवसभर मी त्याची वाट बघतो. मी लाईव्ह मार्केटमध्ये कधी ट्रेड घेत नाही किंवा करत नाही. मी चार्ट पॅटर्नवरती कुठला ट्रेड करत नाही. तर मग मी कशावर करतो, मी रिव्हर्स ट्रेड शोधतो किंवा मी एस-एल हंटिंगची थोडीशी पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे की एस-एल हंटिंग होते मार्केट तर कुठं होते, कसं होते. मला ॲक्च्युली मार्केटच्या मेजर लेवल मला त्यात मार्केट बघून कळलेले आहेत की मार्केट एस-एल हंट कुठंपर्यंत करणार आहे, कुठून प्रॉफिट बुकिंग करणार आहे, कुठं रिटेलर सापडणार आहेत आणि कुठं मोठे प्लेयर आहेत आपली गेम सुरू करणार आहेत. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, जे रिटेलर आहेत ना ते 1-2 कॅन्डलमध्ये बाहेर पडत असतात. जे असे स्विंग आहेत नाही, हे स्विंग होत आहेत ना, हे स्विंग झाला बघा, हा एक स्विंग झाला बघा, हे स्विंग रिटेलर कधी करू शकत नाहीत. कळलं का? म्हणजे हे स्विंग तयार करण्याची ताकद रिटेलरमध्ये नसते. हे स्विंग जे मोठे प्लेयर आहेत ते तयार करत असतात. त्यांना मार्केट इथून वळवायचं असते. त्यामुळे हळूहळू करून ती मार्केट वळवत असतात. रिटेलर काय करणार, इथून एवढंच काहीतरी कार्यक्रम करणार आपला. त्यामुळे ते स्विंग कुठून तयार होणार आहेत आणि कुठंपर्यंत ते नेणार आहेत ह्या गोष्टी जराशी मी काळजी घेतो. आता ही गोष्ट कधी कळते, ही प्रॅक्टिसने येते. तर मग मुद्दा असा आहे की स्वतःला टाईम बाउंड घाला की बाबा मी 4 सेशन आहेत, कुठल्या त्या एका सेशनमध्ये काम करीन, एक लंडन सेशनमध्ये काम करेन किंवा न्यूयॉर्क करेन किंवा टोकियो करीन. ते नसेल तर दिवसाच टायमिंग ठरवा की मी सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंतच करेन. आता वैयक्तिक माझं विचारलं तर मी सकाळी 10ला ट्रेडिंगला स्टार्ट करतो माझ्या प्लॅनला, ते रात्री 9 वाजेपर्यंतच. 9च्या नंतर जरी मी प्लॅन केलेला ट्रेड जरी आला त्यामध्ये 9च्या नंतर आणि तो वर्कच जरी झाला तरी मी ट्रेड घेत नाही, कारण 9च्या नंतर ती घ्यायची सवय लावली तर मग तेच होणार आहे. त्यामुळं एक टाईम बाउंड ठरवायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर मग तुमची बुद्धी ती सारखं त्याच विचारात राहणार आणि तुम्हाला ते जमणार नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची एक सिंपल स्ट्रॅटेजी असेलच त्यावरती स्टिक राहा. ठीक आहे. आता चार्ट कसा बघतोय मी किंवा कसा तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे. कधी ट्रेडिंग सुरू केल्यानंतर बरेच जण काय करतात की त्या दिवशीचा लाईव्ह चार्ट असा 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनिटांवर येतात आणि खूप छोटा करून बघतात. आणि मोबाईलमध्ये बघत असाल तर तुम्हाला पर्यायच राहत नाही, मग तुम्ही असंच बघणार, काय झालं हां, असं छोटा करून तुम्ही बघणार. आता छोटा करून बघितलं की ह्यात काहीच कळत नाही. ह्यात काय करणार तुम्ही? आता बघा, मी सकाळी ज्यावेळी ट्रेल प्लॅन करत होतो म्हणजे व्हिडिओ करत होतो त्यावेळी इथं काय झालं होतं माहिती आहे का, इथंपर्यंत चार्ट होता काय होतो. मग मी काय म्हटलं होतं त्या व्हिडिओमध्ये पहिला की इथं असं कोणतरी असं इथं हे करणार, एक ट्रेंड लाईन टाकणार. हां, मार्केट इथं ट्रेंड लाईन टेस्ट करणार, ब्रेक झालं की मार्केट वर जाणार. मग तसं सेम झालं का बघा बरं, इथं ट्रेंड लाईनला ब्रेक केलं मार्केटनं, बरेच जण इथं ट्रेंड लाईन ब्रेक केली त्यामुळे बसले असणार, इथंपर्यंत बसले असणार. मार्केटनं व्यवस्थित बसवलं आणि बघा सगळ्यांचा बल्ल्या कसा उठवला, इथं उठला नाही बल्ल्या सांगा. आता ही सगळी गॅसवर असणार आहेत, आता पाय पडत असणार आहेत की देवा ह्याच्या खाली मार्केट यायला नको, इथून वर जावं. पण तसं ते होत नाही. आता इथं बसणारी गेली बाहेर, कामात नाही गेली ती. हे छोटा चार्ट करून बघितला ना तुम्हाला प्रचंड चार्ट पॅटर्न दिसणार, प्रचंड तुम्हाला मार्केट सारखं बोलवणार. मार्केटचं कामच आहे. आणि मार्केट तुम्ही 5-6 महिने घालल्यानंतर तुम्हाला वाटते की मला जमते सगळं, त्यामुळे चार्ट ओपन केला की हे काय इथं असं व्हायला लागले, इथनं वर जाते बघ, इथनं खाली जाते बघ, लाल झाले लालमध्ये घुस, हिरवं झाले हिरव्यामध्ये घुस, असं होते. त्यामुळे चार्ट छोटा काढायचा. अनेक ह्यामध्ये काय दिसत असणार आहे सगळ्यांना, अरे इथं हे झालं आहे बरं का, बुल फ्लॅग झाला आहे, इथं अशेक ट्रेंडला लागणार आणि कोणता कार्यकर्ता अशेक. हां, आणि इथं ही त्याची काय म्हणतात त्याला, ही त्याचा पिलर. आता इथून ब्रेक झालं, बुल फ्लॅग झाला, टेस्ट करणार, वर जाणार. आता हे चुकीचं आहे का? चुकीचं मार्केटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे कोणच नसते. फक्त होतं काय, हे आपण जवळ चार्ट करून जास्त वेळा तेच बघत असल्यामुळे आपल्या एंट्री जास्त होत्यात आणि त्यावेळी मग ओव्हरट्रेड व्हायला सुरुवात होत्या. सगळ्यात मार्केटमध्ये खत्री काम काय माहिती आहे का तुम्हाला, एक अनेक सांगतो. आता छान एक वाक्य आठवलं की ते म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही प्लॅन केले ट्रेड असतात किंवा तुमचे स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड असतात, झालं बघा सगळ्यांचं इथं कार्यक्रम झाला बघा इथं. तुम्ही जर प्लॅन केलेला ट्रेड घेतला, त्यामध्ये एस-एल लागला, त्यामध्ये प्रॉफिट आलं तर ठीक आहे. प्लॅन केलं म्हणजे स्ट्रॅटेजीनुसार तुमचे 10 ट्रेड एस-एल लागू देत, काय अडचण आहे. पण ज्यावेळी मार्केटमध्ये तुम्ही तुमचे प्लॅन नसताना ट्रेड घेताय आणि त्यावेळी एस-एल म्हणजे स्ट्रॅटेजी विना ट्रेड घेताय वाटते म्हणून, आणि त्यावेळी त्याचा एस-एल लागला का नाही, मग प्रचंड रागायला सुरुवात होते की माझा एस-एल कसा घेतला, आणि ते भरून काढायला मग तुम्ही अनेक ट्रेड घेताय. मग असे ट्रेड वाढतात आणि त्यावेळी रिव्हर्स ट्रेडिंग होते. कधीही स्ट्रॅटेजीनुसार घेतलेल्या ट्रेडचा एस-एल लागला की ओव्हर ट्रेड होत नसते शक्यतो. पण विदाउट स्ट्रॅटेजी ट्रेड घेतल्यानंतर त्याचा एस-एल लागल्यानंतर मार्केटमध्ये रिव्हेंज तयार होतो. रिव्हेंज तिथून सुरुवात होते आपली, ओव्हर ट्रेड तिथून सुरुवात होत्या. आणि विदाउट स्ट्रॅटेजीचा ट्रेड घेतला त्यामध्ये प्रॉफिट आलं तर ते सगळ्यात खत्री काम झालं. मग कारण की तुम्हाला मग हे कळते की स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घेण्यात काय फायदा नाही, असे ट्रेड घेतल्यानंतर आपण प्रॉफिट करतोय. मग त्यामुळे स्ट्रॅटेजीचे ट्रेड तुम्ही विसरायला लागताय, त्याचे रूल त्याचा डिसिप्लिन विसरायला लागताय आणि फक्त तुम्ही ट्रेड घ्यायला सुरुवात करताय ती मध्ये रँडमली, ते तुम्हाला 2-3 वेळा प्रॉफिट देते आणि त्यानंतर तुमची सायकोलॉजी इतकी खराब करते, इतकं जाळ, इतकं विस्कटलेलं मानसिकता करते की तुम्ही कसं अंदाजून घुसताय आणि शेवटी अकाउंट फक्त ब्लो होते. ठीक आहे. तर मग मेन मुद्द्यावर येतो. तर हे मी काय करतो, मग आता हे तुम्हाला कळलं की जवळ चार्ट केल्यानंतर थोड्या अडचणी येत्या. मग काय करायचं, 24 तास पूर्वीचा मार्केटचा चार्ट बघायचा. आता तुम्हाला जी व्हर्टिकल लाईन दिसते ती आज 17 फेब्रुवारीला मार्केट जिथं स्टार्ट झाले त्या कॅन्डलला मी इथं ते 5 मिनिटाच्या कॅन्डलला मी ती व्हर्टिकल लाईन टाकलेली आहे. आणि मागची व्हर्टिकल लाईन तुम्हाला दिसेल जी 14 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता
मार्केट स्टार्ट झाल्यानंतर मी काय करतो की एवढा मोठ्या कॅनव्हासमध्ये चार्ट बघतो की मागच्या 24 तासात मार्केटने काय केले. ज्यावेळी मागच्या 24 तासामध्ये मार्केट तुम्ही बघाल त्यावेळी तुम्हाला मोठ्या प्लेअरची गेम कळेल. ज्यावेळी तुम्ही चार्ट छोटा करताय की नाही त्यावेळी मार्केटमध्ये छोट्या प्लेअरची गेम कळते आणि छोटे प्लेअर गणणारे जास्त असतात, ते भितात, त्यामुळे चार्ट थोडासा असा व्होल्टाईल होतो. इथं बघितल्यानंतर मोठे प्लेअर काय करतात, काय केले आपल्याला लक्षात येते. आता इथं बघा, इथं तुम्हाला काय दिसते बघा. त्याच्या आधी अनेक मी नेहमी म्हणतो की चार्ट काय क्लीन असावा, प्लेन असावा. हां तुम्ही म्हणजे चार्टमध्ये जास्त चांगला नसला पाहिजे. माझ्या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल की इथं फक्त एकच इंडिकेटर आहे मुव्हिंग ॲव्हरेजचं, त्यानंतर मी एकही इंडिकेटर आजमध्ये वापरलं नाही आणि वापरणार नाही. फक्त फिबोनाची मी एक वापरतो. आणि दुसरी गोष्ट इथं आपल्याला दिसेल की सपोर्ट रेजिस्टन्स खूप दिसायला लागतात लाईन. तुम्ही म्हणशीला सर चार्ट प्लेन असावा म्हणताय, मग एवढे का दिसायला सगळं, हे खूप दिसते. आता हे तुम्ही बघत असाल नव्यानंतर तुम्हाला जास्त दिसेल. माझ्यासाठी हे सुटसुटीत आहे का, तुम्ही प्रत्येकाचा कलर वेगळा दिसत असेल तुम्हाला, काय पिवळा आहे, काय लाल आहे, काय निळा आहे. तर या प्रत्येकाचा माझ्यासाठी अर्थ वेगळा आहे. गेली 2 वर्ष झालं मी यावर प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे ज्यावेळी मी सकाळी ट्रेड प्लॅन करतोय तुम्ही बघाल की मी फक्त वरचे 2 आणि खालचे 2 प्लॅन करत असतो, कधी कधी तिसरा असतो. म्हणजे माझे ट्रेड कमी आहेत. मग ते करत असताना मला हे कळते की ह्यातल्या कुठल्या लेवल, कुठल्या रंगाची लेवल आज चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्यामुळे आता प्रत्येक रंगाचा माझ्यासाठी अर्थ वेगळा आहे आणि ती काम त्या दिवशी वेळ करणार असते. त्यामुळं गोंधळ तुम्हाला दिसेल, मला नाही, मला अगदी प्लेन सुटसुटीत क्लिअर दिसते एकदम. तर तुम्ही सुद्धा चार्ट प्लॅन करत असताना थोडासा क्लिअर ठेवा. जास्त इंडिकेटर आणि जास्त सपोर्ट रेसन नका आखत असाल तर ते का आखताय ह्याचा क्लिअरिटी तुमच्या मेंदूमध्ये असली पाहिजे. ठीक आहे. आता मी 24 तास चार्ट बघितल्यानंतर आपल्याला काय दिसते, 24 तास चार्ट बघितला पाहिजे. इथनं मार्केटनं चांगला सपोर्ट बेस तयार केला. हे बघताय रेड लाईन काय लेवलची वर्क झाली आपली. इथून वर गेलं, चांगली बाहेर आली, परत बाहेरनं थोडासा इथं विश्रांती घेतली, परत वर गेली आणि इथं बघू शकता तुम्ही इथं असं कन्सल्टेशन का झालं तर इथं काही बायरनं प्रॉफिट बुकिंग केलं आणि बायरनं आणखी मार्केट वर ढकलायचं होतं. त्यामुळे मार्केटने तर त्यांना सेलरला इथं बसवलं. सेलरला कसं गंडवले बघा, इथं एक चांगला बेस तयार केला ह्या लेवलजवळ आणि इथं मार्केटनं ती लेवल ब्रेक केलेली दाखवली. म्हणजे इथं काय केली, लिक्विडिटी स्वीप केली. इथं झाले का, मग सगळी सेलर इथं हरकली इथली वरची आहे, कार्यक्रम झाला आपला. आणि जी बाहेर इथं बसली होती वर जाईल म्हणून त्यांचा एसएल घेतले आणि ह्यांचा आनंद आता गगनात जो मावत नव्हता तो आनंद आता त्यांनी राखायला सुरुवात केली. इथून वर गेलं थोडंसं आणि इथं पुलबॅक दिला आणि मार्केटने सगळ्यांची एसएल खाटली, इथं खाऊन टाकले. परत मार्केटने हे काय मार्केटचं स्ट्रक्चर परत तयार झालं आणि मार्केट वरच गेलं आणि ह्या लेवलजवळ मार्केट 14 फेब्रुवारीला विश्रांती घेतली. आणि तुम्ही आठवत असेल तुम्हाला तर टेलिग्राम चॅनल मी मेसेज केला होता की जीबीपीमध्ये इथं डबल टॉप होण्याची शक्यता आहे आणि डबल टॉप इथं झाला व्यवस्थित, युरोमध्ये आणि जीबीपीमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा. आणि इथं मार्केटने परत कंटिन्यू थोडंसं खाली इथं आलं. ठीक आहे. आता म्हणजे मला काय कळलं, मार्केटमध्ये इथे सेलर होते ते इथं उडवले, मार्केटमध्ये इथं जे की सेलर बसले हे मार्केटने उडवले. आता मार्केटमध्ये कोण कुठं काय, मार्केटमध्ये इथं बायर स्ट्रॉंग आहेत, इथून मार्केटमध्ये चांगले बायर आहेत, इथून मार्केटमध्ये चांगले बायर आहेत आणि इथं पण बायरले जबरदस्त आहेत, इथं लय मोठी बायर आहेत. पण ह्या बायरला मार्केट आज खाऊ शकत नाही. हे एवढ्या मोठ्या प्रॉफिटमध्ये आहेत की ह्यांना मार्केटला खाणं थोडंसं अवघड जाणार आहे. पण ह्या बायरला मार्केट खाऊ शकते. त्यामुळे इथं बायर आहेत आणि सेलर कुठे आहेत तर चांगले सेलर इथं बसलेत आज आणि सेलर एकाच ठिकाणी आहेत. कळला विषय मी कसं चार्ट बघितला ते मोठ्या कॅनव्हासवर बघितल्यानंतर तुम्हाला खूप सिम्पलमध्ये ते लक्षात येते. ठीक आहे. आता हे क्लिअर झालं. आता तुम्हाला जराच पुढे गेल्यानंतर आज काय करायचं कळते बघा. 1 सेकंड, तुम्ही त्या रेषा विसरून जावा, लाईन विसरून जावा, ती लाईन माझ्यासाठी आहेत. तुम्ही फक्त मी काय करतोय बघा, इथल्या बायरना खाऊ शकत नाही तुम्हाला सांगितलं मी. इथं एक बायर चांगले आहेत, इथं बायर चांगले आहेत आणि सेलर फक्त कुठे आहेत इथं. आणि आता बघू शकताय इथं सुद्धा बायर एक चांगले ॲक्टिव्ह व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे. आता सिंपल गोष्ट आहे, ह्या सेलरना जर मार्केटला खायचं आहे तर मार्केट इथं आता कॉन्सल्टेशन करायला आणि एकदा फास्टली ब्रेक करणार आणि ह्या सेलरचे स्टॉप लॉस मला इथंपर्यंत मिळणार. इथं स्टॉप लॉस संपणार, मार्केटला ह्याच्यावर जाऊन उपयोग नाही, मार्केट इथून खालीच येणार. आणि समजा जरी मार्केटने थोडं कॉन्सल्टेशन करून इथं ब्रेक करून आणि वर गेलं तरी हे जे कार्यकर्ते बाहेर बसलेत ह्यांना कुठं तरी प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे, ह्यांना प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे, जास्त प्रॉफिट घेऊन जाणार नाहीत घरी. मग त्यामुळे ते इथून मार्केट 100% खाल्याचा प्रयत्न करणार. 100% काय नसतं मार्केटमध्ये, पण माझा व्ह्यू आणि मार्केटमध्ये इथं सेल्सची पोझिशन ॲक्टिव्ह करणार मी, इथं मला प्रॉफिट येणार किंवा इथे येणार. लक्षात घ्या, जे मोठे प्लेयर आहेत ना ते एका कॅन्डलमध्ये प्रॉफिट बुकिंग करत नाही, पण एवढं आल्यानंतर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग ते केले पाहिजे. आणि प्रत्येक करन्सीची काहीतरी चाल असत्या, कळलं का, चाल समजून घ्या. तसं तुम्ही बघू शकता की गोल्डची आता अलीकडं पहिला सुरुवातीला मी 21ला बघायचं मार्केट ना तर दिवसाला फक्त 100 ते 150 पिप्सची चाल असायची. आता बघू शकता तुम्ही 400 ते 500 पिप्स ती सहज चाल आहे, कळलं का. तसं हे जे बघितलं तुम्ही युरोचं किंवा जीबीपीचं दिवसाला 800 ते 1000 पॉईंट, 800 ते 1000 पॉईंटची त्यांची एक बेसिक ॲव्हरेज चाल आहे. मग आपण काय करायचं बाबा, ही जी 800 ते 1000 चाल ॲव्हरेज असते, आज काय मोठं काय घडलं तर माहीत नाही, पण ॲव्हरेज चालमध्ये कुठं जाईल जी आज, हा जर ह्याचा लोल धरला आजचा तर इथून मी बघितलं इथं बघा, इथं 500 पर्यंत येते आणि इथं
अगदी 800पर्यंत येते. म्हणजे मार्केट लईतले आज जर मार्केटची ॲव्हरेज चालू केली तर मार्केट ह्याच्यावर जाणार नाही. त्यामुळे मला इथं ट्रेड मी प्लॅन करताना विचार करतो की मला मार्केट येतनं झिगझॅग करून मला प्रॉफिट देईल. खाली येताना सुद्धा तेच अंतर बघायचं. झालं ही एक. आता तुम्ही बघू शकता की आज सकाळी मार्केट ज्यावेळी सुरुवात झाली मार्केटनं इथून मार्केटवर गेल्यानंतर बघा रेड लाईन किती भारी ॲक्टिव्ह झाली होती इथनं. हां आता इथं सुद्धा बघा म्हणजे रेड लाईनची पॉवर दाखवलं तुम्हाला मी ज्यावेळी सारखं म्हणत असतो ना मी. इथून बघा मार्केटवर गेलं. आता बघा डॉट तिथं टेस्ट करून मार्केटने बाउन्स दिला. म्हणजे स्कॅल्प इथं करून मी 40-50 डॉलर काढू शकलो असतो. पण ते काय आहे आपले प्लॅन ट्रेडच्यापासून हलायचं नाही आपण ते आपल्याला प्रॉफिट देतं. ठीक आहे. तर सपोर्ट रेजिस्टन्स ही गोष्ट कळली तुम्हाला. आता तुम्हाला मी ना GBPमध्ये फक्त एक सपोर्ट रेजिस्टन्सचा एक एक्स्ट्रा तुम्हाला मी एक नॉलेज येणार आहे जे कदाचित बऱ्याच जणांना माहीत असेल नसले मला माहीत नाही. पण तुम्हाला त्याचा फायदा होईल. सांगतो कसा थोडं सांगतो आणि याचा व्हिडिओ संपवतो कारण जास्त नको लांबड लागायला. मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही त्यामुळे जर अडचण येते. कधीतरी एक लाईव्ह घेऊ आपण इंस्टाग्रामवरती. सांगा कधी घ्यायचं लाईव्ह तर त्यामुळे तुमच्या ज्या शंका असतील ते क्लिअर करायचा प्रयत्न करीन. तर आता इथं सुद्धा तेच भानगड आहे. फक्त तुम्ही आता सपोर्ट आखताना रेशिस आखताना काय करताय एक सिंपल दाखवतो तुम्हाला. सपोर्ट आखताना काय करणार हां इथं रेशिस आखताना काय करणार इथं मार्केटने चांगला स्विंग दिला आहे रेजिस्टन्स. इथं मार्केटने चांगला स्विंग दिला आहे रेजिस्टन्स. इथं मार्केटने चांगला एक बेस तयार केला आहे सपोर्ट. असं करताय ना ठीक आहे. एक फक्त ह्यामध्ये ॲड करा भर करा बरं का. जे माझ्या नजरेनं किंवा माझ्या अनुभवानं मला ते दिसले ते वर्क होते ना तुम्ही चेक करू शकताय. सपोर्ट रेशन आखत असताना आता इथं मी काय लिहिले बघा इथं काय लिहिले मी कंगवा लिहिले का कंगवा. हे कंगवा म्हणजे काय माहिती आहे का सांगतो मला स्पष्टीकरण. ज्यावेळी मार्केट असंच जाईल वर आणि एका ठिकाणी असं कन्सोलिडेशन करेल त्यावेळी इथं काय तयार होणार इथं काय तयार होणार रेजिस्टन्स तयार होणार. आणि ज्या मार्केट वरून खाली पडेल इथून असं बेस तयार करून वर जाईल काय होणार सपोर्ट तयार होणार. तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी मार्केट वर जाऊन असं एखादा कन्सोलिडेशन करेल म्हणजे कांगव्याच्या आकारसारखं झालं का त्याच लेवलवरती मार्केट ज्यावेळी वरून खाली येईल ना आलं ना आणि तिथं असा परत कांगव्यासारखा आकार केला ना लक्षात ठेवा ज्यावेळी मार्केट हा म्हणजे ही जी कांगव्यासारखी आकृती आणि ही कांगव्यासारखी आकृती एकाच लँडला तयार झाली तर ती जी लेवल आहे ना ती जबरदस्त वर्क होत असते. ह्याला मी कांगवा म्हणतो कारण कांगव्यासारखं दिसते ना म्हणजे खालनं कांगवा झाला आहे आणि त्याच लेवलवरती वरनं येऊन खाली असा कांगवा झाला आहे लक्षात घ्या. आणि इथं मधनं ती लेवल तयार झाल्या ती प्रचंड चांगली वर्क होत असते. हा अनुभव आहे माझा लक्षात घ्या. पण अगदी चांगली तयार झाली पाहिजे तो तयार झाली अशी थोडंसं इथं जरा मिस्टेक झाली आणि जरा खाली असती मजा आली असती. पण अशी आपण काय करतोय डायरेक्ट इथं असं झाल्यानंतर हा एक आपण सपोर्ट किंवा हा एक असा रेजिस्टन्स ह्या टाईपमध्ये आपण असं आखत असतो. पण ज्यावेळी दोन्ही मिळून वरनं असं झिकझॅक झाले त्याच लेवलला खालनं झिकझॅक झाले आणि इथं मधली लेवल आहे ना ती भारी वर्क होत्या. हे एक तुम्हाला फक्त एक्स्ट्रा मला सांगायचं होतं. त्यामुळे तुम्ही जर सपोर्ट रेजिस्टन्स किंवा अशा गोष्टी काम करत असला तर ह्या प्रकारची प्रतिकृती दिसली अशी कांगव्यासारखी तर इथं फोकस करा ह्या लेवलला चांगली वर्क होत्या. तर मला वाटते आजच्यासाठी इतकं बास आहे आणि काय राहिलं असं सांगा. बाकी लाईव्हच्या वरती सांगा काय करूया आपण. धन्यवाद. जय बाळोमा.